हॅलो मंडळी, तर आज मी बनवले आहे पालक बटाटा. पालकमध्ये तसं आपण पनीर किंवा मुगाची डाळ घालून बनवतोच, पण बटाटा घालूनही पालकची भाजी खूप सुंदर व अप्रतिम लागते. तर तुम्ही एकदा नक्की बनवून बघा आणि तुम्हाला आवडले तर जरूर कमेंट करा. तर त्यासाठी लागणारं साहित्यामध्ये आपण बघूया. तर मी एक कांदा घेतला आहे, 6-7 मिरच्या घेतल्या आहेत, लसणाच्या पाकळ्या मी जास्त घेतलेल्या आहेत, कमीत कमी 9 ते 10, एक टोमॅटो आणि एक बटाटा. ही एक जुडी पालक घेतली, स्वच्छ करून छान धुवून निथळत ठेवली आहे. आता आपण फोडणी करायला घेऊया. त्यासाठी मी पॅनमध्ये तेल घातलं आहे. तेल घातल्यानंतर आपण जो कापून ठेवलेला लसूण आहे तो घालायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला ह्याच्यात घालायचं आहे कांदा आणि हिरवी मिरची. कांदा हिरवी मिरची घालून छान आता आपण परतून घेऊया आणि ह्याच्यात परतून झालं की ह्याच्यात आपल्याला मीठ घालायचं आहे. मीठ घालूनही आपण छान परतून घेऊया. त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यात घालायचं आहे बटाटाही छान असं आपण परतून घेऊया. त्याच्यानंतर टोमॅटो घालूया, तोही छान परतून घेऊया. त्यानंतर 2 मिनटासाठी आपण वाफ पाडून घेऊया. तर बटाटा थोडासा असा शिजला आहे. आता त्याच्यावर आपल्याला पालक घालायची आहे. पालक घालून छान असं आपण मिक्स करून घेऊया व त्यावर झाकण ठेवूया. तर 2 मिनटासाठी मी झाकण ठेवलेलं आहे. झाकण काढून छान आपण पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया, कारण की पालकच्या भाजीला भरपूर पाणी सुटतं, त्यामुळे आपण झाकण ठेवायचं आहे आणि फास्ट फ्लेमवरच आपण ही सगळी प्रोसेस करत आहोत. त्यानंतर पुन्हा मी 2 मिनिट झाकण ठेवून मी भाजी शिजवून घेतली आहे. तर झाकण काढल्यानंतर भाजी आपण पाहू शकता छान अशी शिजली आहे.